ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 3 मार्क्सचा आहे. हा क्वेश्चन झालेला नाहीये. ठीक आहे, चला काल आपण इथेच होतो. ओके, चला लक्ष द्यायचं आहे. आले? ठीक आहे, बाकीचे येत आहे. आपल्या इतका वेळ नाहीये, 1 मिनिट ऑलरेडी उशीर झालाय. ठीक आहे, ज्यांना वेळेचं महत्व आहे ते आलेले आहे. चला लक्ष द्यायचं आहे. मार्च 2022 साठी क्वेश्चन आलेला आहे 3 मार्क्सचा. द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन एपी. द मेजर्स मार्कस स्टार्ट कर. In an AP, the measures of the smallest angle is 5 times of the common difference. Find the measures of all angles of the triangle. ओके, ट्रायंगलला 3 अँगल असतात. तिथं दिलेलं आहे ॲझ्युम द मेजर्स ऑफ अँगल्स ॲज ए प्लस डी ए प्लस 2d. ट्रायंगलला 3 अँगल असतात. ते 3 अँगल त्यांनी सांगितलंय की अशा प्रकारे ॲझ्युम करा. ठीक आहे, आधी आपण ॲझ्युम करून घेऊ, मग बाकीच्या गोष्टी बघू. चला लक्ष द्यायचं आहे. जे दिलंय तेच राईट करून घेऊ. ॲझ्युम दॅट दी मेजर्स ऑफ ट्रायंगल आर. आता अँगल्सची मेजरमेंट आहे ती डिग्रीत असते. तर फर्स्ट अँगल असेल 0 डिग्री, ब्रॅकेट देऊ शकतो. नेक्स्ट आहे ए प्लस डी डिग्री, आणि थर्ड आहे ए प्लस 2d आणि ब्रॅकेट डिग्री. अशा प्रकारे आपण ट्रायंगलचे 3 अँगल कन्सिडर केलेले आहे डिग्रीच्या फॉर्म मध्ये. आता कंडिशन काय दिलेली आहे त्या कंडिशन नुसार जाऊया. बघा, बाय फर्स्ट कंडिशन. आता फर्स्ट कंडिशन काय आहे तर बघा, द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन एपी. ते एपी मधले आहे ते झालं. द मेजर्स ऑफ द स्मॉलेस्ट अँगल म्हणजे छोट्या अँगल्सची जी मेजरमेंट आहे ती इज म्हणजे इज इक्वल्स टू 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स. आता कॉमन डिफरन्स काय असतो रे? डी असतो. ठीक आहे, तर बघा, आणि मला कोण सांगतं की पहिली कंडिशन काय असते? परत क्लिअर सांगतो. मेजरमेंट स्मॉलेस्ट अँगलची मेजरमेंट इज 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स. चला कोण सांगतंय बघू आपण. 1 नंबर. चला, छोट्या अँगल्सची मेजरमेंट इज 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स. छोट्या अँगल्सची मेजरमेंट, इथं 3 अँगल्सची मेजरमेंट घेतलेली. याच्यावरून तुम्ही डिसाईड करू शकता की छोटा अँगल कोण आहे. कदमने सांगितलं ए इक्वल टू 5d, शिंदेने सांगितलं इक्वल टू 5d, जाधवने सांगितलं ए इक्वल टू 5d. व्हेरी गुड, काहीच अडचण नाही, एकदम करेक्ट आहे. बघा, स्मॉलेस्ट अँगल्सची मेजरमेंट कोण आहे रे? तर ए आहे. ओके, ए इज इक्वल्स टू 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स. 5 टाइम्स कॉमन डिफरन्स कोण आहे? डी आहे. बघा, डायरेक्ट फॉर्म्युला भेटला ए इज इक्वल्स टू 5d. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट घेऊया, काहीच अडचण नाही. इथं ए इक्वल्स टू 5d झालेला आहे. आता सेकंड इक्वेशन बघा, फाइंड द मेजरमेंट ऑफ ऑल अँगल्स म्हटलंय. इथं एक कन्सेप्ट वापरावी लागेल, ती म्हणजे अँगल्सची जी पूर्ण मेजरमेंट असते 3 अँगल्सची. काय कन्सेप्ट आहे, काय प्रॉपर्टी, कोण सांगतं? ट्रायंगलच्या 3 अँगल्सची प्रॉपर्टी काय? चला पटकन कोण सांगतं? 1 नंबर बघू आपण. निकमने लगेच सांगितलंय 180. व्हेरी गुड. ट्रायंगल्सच्या सर्व अँगल्सची सम किती असते? 180. ही एक प्रॉपर्टी आहे ट्रायंगलच्या 3 अँगल्सची. बघा, इथं आपण लिहू शकतो वी नो दॅट कॉमा दी सम ऑफ दी all angles of triangle is 180 डिग्री. आपण काय करणार? अँगल्सची सम घेणार. आपल्याकडे अँगल्स किती आहे? 3 आहे. ए डिग्री प्लस ए प्लस डी डिग्री प्लस ए प्लस 2d ब्रॅकेट डिग्री. हे 3 अँगल्स यांची सम आहे 180 डिग्री. सर्वांचे डिग्री आणि ब्रॅकेट कॅन्सल करू आपण. देअरफॉर ए प्लस डी प्लस ए प्लस 2d इज इक्वल्स टू 180. ए प्लस होणार 3a प्लस ए प्लस डी होणार 3d इज इक्वल्स टू 180. आता इथं सिम्प्लिफाय करायचं जर झालं तर डिव्हायडिंग बाय 3 करूया. डिव्हायडिंग बाय 3 ऑन बोथ साइड्स. we get
मग आपल्याला नवीन इक्वेशन भेटणार आहे. 3 ने आपण डिव्हाइड जर केलं, 3 कॅन्सल 180 डिवाइड बाय 3 सर्वांना माहिती आहे काय होणार, तर a प्लस डी इज इक्वल्स टू 60. ठीक आहे. आणि आपल्याला a ची व्हॅल्यू तर माहिती आहे, a आहे 5d. देअरफॉर a ची व्हॅल्यू टाकणार 5d प्लस d इज इक्वल्स टू 60. तिथं रिझन येणार आहे फ्रॉम फर्स्ट आपण काय केलेली व्हॅल्यू टाकलेली आहे. क्लिअर. त्यानंतर 5d प्लस d तो होणार 6d इज इक्वल्स टू 60. देअरफॉर d इज इक्वल्स टू 60. हा 6 इकडे आला, डिव्हाइड झाला. देअरफॉर d इज इक्वल्स टू 10. आता d ची व्हॅल्यू भेटली की ती आपण 1 मध्ये टाकणार. फ्रॉम फर्स्ट a इज इक्वल्स टू 5d. a इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लाय d म्हणजे 10 आहे आणि a इज इक्वल्स टू 50. अशा प्रकारे आपण व्हॅल्यू काढलेली आहे a आणि d ची. आपल्याला विचारलं आहे ऑल अँगल्स, आणि अँगल्स आपल्याकडे a प्लस d a प्लस 2d, a आणि d ची व्हॅल्यू टाकू. तर बघा, द रिक्वायर्ड अँगल्स, देअरफॉर रिक्वायर्ड अँगल्स ऑफ ट्रायंगल आर. फर्स्ट आहे a डिग्री, a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 50 तर 50 डिग्री. सेकंड आहे a प्लस d डिग्री म्हणजेच a आहे 50, d आहे 10 ब्रॅकेट डिग्री म्हणजेच होणार 60 डिग्री. नेक्स्ट आहे a प्लस 2d ब्रॅकेट डिग्री इज इक्वल्स टू a आपल्याकडे आहे 50. ओके, a आपल्याकडे किती आहे 50. ओ सॉरी, इथे आहे 50 प्लस 10. चला, 50 प्लस 2 मल्टिप्लाय 10 that means 50 plus 20 ब्रॅकेट डिग्री इज इक्वल्स टू 70 डिग्री. चेक करू शकता यांची ऍडिशन 180 आहे का, पटकन आहे का 180 ऍडिशन फास्ट. तर आपले अँगल्स आलेले आहे 50 डिग्री, 60 डिग्री, 70 डिग्री आर दी अँगल्स ऑफ ट्रायंगल. चेक करा, ऍडिशन 180 येते. येत असेल तर वाय असं टाईप करा फास्ट, म्हणजे आपला आन्सर आलेला आहे. क्लिअर आहे सर्वांना. ओके, बघा किती सिंपल असा क्वेश्चन आहे. चॅप्टर खूप सोपं आहे बरं का. चला, समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. आता जे विद्यार्थी लेट आले त्यांनी नंतर लेक्चर बघून घ्या. आज रेकॉर्डिंग चालू केलेली आहे, ऑप्शन आलं होतं आज आपल्यासाठी रेकॉर्डिंगला. अँगल ऑफ ट्रायंगल आर 50 60 90. ओके ठीक आहे, चालेल कृष्णा चालेल, काही अडचण नाही. चला, हा तुम्हाला मी होमवर्क दिलेला होता, काही अडचण. कोणी ट्राय केला? वाय असं टाईप केला सर मी ट्राय केलेला आहे, आणि जो सांगतोय मी ट्राय केलेला आहे त्याने मला फोटो टाकायचे आहे पर्सनली. चला, कोणी ट्राय केला हा क्वेश्चन? कोणी ट्राय केला पटकन. परत पवारने केलाय का, देवरने केलाय, जाधवने केलाय, कदमने केलाय. तुम्ही चौघांनी मला फोटो टाकायचे. ओके, क्लिअर आहे, काही अडचण आहे? हा घ्यायचा की नाही असाच क्वेश्चन झालेला आहे, सेम झालेला आहे, फक्त व्हॅल्यू बदललाय. आपण घेतलाय कालच, आणि एक्सरसाइज मध्ये सुद्धा आहे, फक्त सॅलरीचा आहे. मला सांगा हा घ्यायचा की नाही. वाय टाका घ्यायचा असेल तर, आणि एन टाका घ्यायचा नसेल तर. पटकन बघू, पटकन. जितके जास्त वाय येतील याचा अर्थ असा आहे की तुमचा अभ्यास नाही. ठीक आहे, काही अडचण नाही, घेऊ आपण. मी त्याच्यासाठीच बसलेलो आहे इथे. चला, लक्ष द्यायचं आहे. अ मॅन बॉरो 4000 रुपीज ऍग्री टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ₹500. म्हणजे 4000 रुपये प्रिन्सिपल अमाऊंट घेतलेली आहे, त्यावर व्याज लागलेला आहे 500, म्हणजेच टोटल सम आहे ती. आणि इन्स्टॉलमेंट आहे टोटल 10, म्हणजे 10 टर्म्स आहे इथे. ठीक आहे, 10 टर्म्स आहे. इच इन्स्टॉलमेंट बिईंग लेस दॅन द प्रिसिडिंग बाय 10. प्रत्येक इन्स्टॉलमेंट 10 ने लेस होणार आहे. ऑलरेडी आपण ही कालच घेतलेला होता, त्यामुळे आपण डायरेक्ट ऍड करूया. लेट A and D be the common difference. Be the first term and common difference. Be the first term and common difference. And common difference of the AP. Okay. Then आता आपण काय करूया, ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी आधी राईट करूया. तर बघा, टोटल नंबर ऑफ टर्म्स म्हणजे नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट इज इक्वल्स टू किती आहे 10 आहे. दॅट इज टोटल नंबर ऑफ टर्म्स म्हणजेच नंबर ऑफ टर्म्स
इज इक्वल्स टू n इज इक्वल्स टू 10 आहे. यांची व्हॅल्यू आहे 10. त्यानंतर सम दिलेली आहे. तर बघा टोटल रिपे अमाऊंट इज इक्वल्स टू रुपीज. आधी येणार आहे कर्ज, 4,000 कर्ज आहे आणि कर्जावरती किती व्याज आहे? 500 रुपये. ही टोटल अमाऊंट आहे, म्हणजेच आहे S10. ओके, 10 इन्स्टॉलमेंटची सम आहे ती झालेली आहे 4,500. तुम्हाला S10 पण भेटलेला आहे. ठीक आहे. आता विचारलं काय काय आहे? फाइंड द अमाऊंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. फर्स्ट इन्स्टॉलमेंट विचारली आहे. देअरफॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजेच कोण? ए, किंवा आधी तुम्ही म्हणू शकता T1. आणि T1 म्हणजेच ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. नंतर म्हटलंय त्यांनी लास्ट इन्स्टॉलमेंट इज इक्वल्स टू तो असतो Tn. पण Tn नसून लास्ट टर्म आपल्याला माहित आहे. सांगा बरं लास्ट टर्म किती आहे? काय येईल? पटकन लास्ट टर्म काय असेल? कोण सांगताय? T10 असेल. व्हेरी गुड. आपल्याला टोटल टर्मच किती आहे? 10. ओके, T1. तर बघा इथे येणार आहे T10 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. क्लिअर? चला आता आपण काय करणार? आपल्याला ए ची किंमत माहित नाही, तर ए आपण आधी फाइंड करूया. तो ए फाइंड कसा होणार? तर Sn च्या फॉर्म्युल्यावरनं Sn इज इक्वल्स टू n डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता इथे डी घेण्याचा आपला डी राहिलेला आहे. ओके, डी. तर डी आपला -10 आहे. इथे एक छोटंसं सेंटेन्स येऊ शकतं. सेंटेन्स काय आहे? ईच इन्स्टॉलमेंट जे दिलेले ते राईट करणार. ईच इन्स्टॉलमेंट लेस दॅन preceding 1 by ₹10. That is D is equals to -10. चला आता व्हॅल्यू पुट करूया आपण. यांची व्हॅल्यू ह्या टाइमला आहे 10 आहे, म्हणजे S10 इज इक्वल टू 10 डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए आपल्याला माहित नाही प्लस n आहे 10 मायनस 1 आणि d आहे -10 ब्रॅकेट क्लोज. आणि S10 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ती आहे 4500. 10 डिवाइड बाय 2 5 होणार. 2 मल्टिप्लाय ए ट्वाइस ए होणार प्लस 10 मायनस 1 9 होणार मल्टिप्लाय -10 ॲज इट इज असणार. हा 5 इकडे डिवाइडला जाणार. 4500 डिवाइड बाय 5 होणार इज इक्वल्स टू इथे ट्वाइस ए -10 मल्टिप्लाय 9 -90 होणार. 5 ने जर 45 ला डिवाइड केलं तर 9 उरतो आणि इथे येणार 00. आता हा -90 शिफ्ट झाल्यानंतर +90 होणार इज इक्वल्स टू ट्वाइस ए. यांची ऍडिशन केली ती होणार 990 इज इक्वल्स टू ट्वाइस ए. देअरफॉर ए इज इक्वल्स टू 990 डिवाइड बाय 2. चला पटकन आन्सर सांगायचा आहे. 990 डिवाइड बाय 2 किती? चला फास्ट पटकन. 495. ओके, 495 म्हणजे तुमची फर्स्ट इन्स्टॉलमेंट आलेली आहे 495. आता याची व्हॅल्यू भेटली. आपल्याला काढायची आहे लास्ट टर्मची व्हॅल्यू म्हणजे Tn. ठीक आहे. देअरफॉर आपण काढणार Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता लास्ट टर्म विचारली आहे म्हणजे T10 काढणार. T10 इज इक्वल्स टू पुन्हा a ची किंमत आपण टाकणार 495 प्लस 10 मायनस 1 इंटू डी. डी ची व्हॅल्यू आपण टाकून देऊ लगेच. डी आहे -10. Then T10 is equals to 495 plus 9 multiply -10. Then T10 is equals to 495 minus 90. चला पटकन T10 काय येणार आहे? पटकन T10 काय येणार आहे? फास्ट -90 करा पटकन. काय येतंय? 405. ओके, अशा प्रकारे देअरफॉर फर्स्ट installment is equals to ₹495 and last installment is equals to
405. क्लिअर आहे? वाय असं टाईप करा फास्ट, वाय असं टाईप करायचं आहे पटकन, एकदम फास्ट मध्ये. बघा असे प्रत्येक प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला आले पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. जुलै 2022 ला आलेला क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघूया आपण त्याच्याकडे. बघा, द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ, आता आधी ट्रँगल येऊन गेलेला आहे, आता काय आहे क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरलला किती अँगल असतात? चला पटकन फास्ट, क्वाड्रिलॅटरलला किती अँगल असतात? 4 अँगल असतात. ओके, बघा द मेजर ऑफ लार्जेस्ट अँगल, कंडिशन दिलेली बरं का. आता लार्जेस्ट अँगल इज ट्वाइस द स्मॉलेस्ट अँगल. जो मोठा अँगल आहे तो कसा आहे? छोट्या अँगल पेक्षा, म्हणजे छोट्या अँगल्सच्या डबल. छोट्या अँगल जेव्हा आपण डबल करू तेव्हा आपल्याला मोठा अँगल मिळणार. ठीक आहे, आणि फाइंड द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. आता बोर्डला त्यांनी हे दिलेलं आहे सर्व की 4 अँगल काय घेणार, आपण पुन्हा तेच घेऊया. बघा, जे वाक्य दिले तेच वाक्य आपण घेणार. ॲझ्युम दॅट, प्रॉपरली ना, ॲझ्युम दॅट दी मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ quadrilateral आर काय आहे? ए डिग्री, ए प्लस डी डिग्री, ए प्लस 2d डिग्री, लास्ट आहे ए प्लस 3d डिग्री. ओके, हे दिलेलं आहे. दिलं नसतं तरी आपल्याला हेच कन्सिडर करायचं होतं. त्यानंतर बघा इथं कंडिशन दिलेली आहे, दिली पण आहे बघा, हा छोटा त्यापेक्षा हा मोठा, त्यापेक्षा हा मोठा, त्यापेक्षा हा मोठा, म्हणजे सर्वात छोटा अँगल ए डिग्री आहे, सर्वात मोठा अँगल कोण आहे? ए प्लस 3d आहे, आणि आपल्याकडे रिलेशन आहे. चला पटकन सांगायचंय बाय फर्स्ट कंडिशन काय असेल. तुमच्या समोर आहे लार्जेस्ट अँगल इज ट्वाइस दी स्मॉलेस्ट अँगल. चला कोण सांगतंय रिलेशन पटकन? बाय गिव्हन कंडिशन, बाय गिव्हन कंडिशन. चला बघू कोण सांगतंय. गिव्हन कंडिशन काय असेल? ए प्लस 3d इक्वल टू ट्वाइस ए. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शिंदेने पण सांगितलंय, रमेश शिंदेने पण सांगितलंय, पवारने पण सांगितलंय, एकदम करेक्ट आहे. बघा, लार्जेस्ट अँगल जसं दिलंय तसंच घ्या. लार्जेस्ट अँगल कोण आहे रे? ते ए प्लस 3d डिग्री इज इक्वल्स टू, इज कसं आहे? ट्वाइस दी स्मॉलेस्ट अँगल, ट्वाइस दी स्मॉलेस्ट अँगल. स्मॉलेस्ट अँगल ए डिग्री आहे, सर्वांच्या डिग्र्या कॅन्सल होतील. ओके, आणि ए इकडं ए तसंच ठेवू. देअरफॉर डिग्री कॅन्सल करा, ए प्लस 3d इज इक्वल टू 2a. आता इकडचा ए तिकडे शिफ्ट करा, इकडे उरणार 3d, इकडे आहे 2a, हा प्लस ए शिफ्ट झाला मायनस ए. देअरफॉर 3d इज इक्वल्स टू 2a मायनस ए, सिंगल ए. देअरफॉर असं राईट करू, ए इक्वल टू 3d. बघा आधी सारखंच एक्झाम्पल आलेलं आहे, याला इक्वेशन नंबर फर्स्ट घेऊया. हे झाल्यानंतर जसं आपण ट्रायंगल्सच्या अँगल्सची प्रॉपर्टी वापरली होती, इथे आपल्याला क्वाड्रिलॅटरलच्या 4 अँगलची प्रॉपर्टी वापरायची. चला कोण सांगतोय काय प्रॉपर्टी आहे? चला पटकन, काय प्रॉपर्टी आहे पटकन? निकमने सांगितलंय 360. व्हेरी गुड, करेक्ट आहे. अँगल्सच्या सर्व यांची बेरीज किती येते? सर्व अँगल्सची बेरीज किती येते? 360. बस तितकंच घेणार. वी नो दॅट, वी नो दॅट काय राईट करायचं आहे? सम ऑफ all angles of quadrilateral is 360 डिग्री. आता सर्व अँगल्सची आपण बेरीज घेऊ. ए डिग्री प्लस ए प्लस डी ब्रॅकेट डिग्री प्लस ए प्लस 2d ब्रॅकेट डिग्री प्लस ए प्लस 3d ब्रॅकेट डिग्री. सर्वांची ऍडिशन आहे 360 डिग्री. सर्वांची डिग्री आणि ब्रॅकेट कॅन्सल करू आपण. Therefore a plus d plus a plus 2d plus a plus 3d is equal to 360. तर a किती a आहे? 4a प्लस d 2d 3d plus 3d 6d is equal to 360. 2 ने जर आपण डिवाइड केलं, डिवाइडिंग बाय 2, डिवाइडिंग by 2 on both side. किंवा एक काम करू, आधी व्हॅल्यू टाकून देऊ, ते प्रत्येक डबल वेळेस डिवाइड येणार. आपण ए ची व्हॅल्यू टाकून देऊ. चला, ए ची व्हॅल्यू 3d आहे, टाकून देऊ. बघा
इथे ए ची व्हॅल्यू आपण टाकणार आहे 4 मल्टिप्लाय ए आणि ए आहे 3D प्लस 6D इज इक्वल टू 360. इथं लिहिणार फ्रॉम फर्स्ट 4 मल्टिप्लाय 3 तो होणार 12D प्लस 6D इज इक्वल टू 360. 12 आणि 6 तो होणार 18D इज इक्वल टू 360. Therefore D is equal to 360 divided by 18. Therefore D किती आहे? चला पटकन कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. D किती? फर्स्ट D किती? 20. सिंपल आहे. पाचवीच्या मुलाला सुद्धा येणार. 360/8. ओके, D ची व्हॅल्यू भेटली आहे. बस D ची भेटली का A ची आपण काढतो. बघा, पुट D is equals to 20 in equation first. A is equals to काय आहे आपल्याला 3D. A is equal to 3, D आहे 20, A is equal to 60. क्लियर? A ची आणि D ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. चला, झालेले आहे. मेजरमेंट्स ऑफ ऑल अँगल्स, त्यामध्ये A डिग्री इज इक्वल टू 60 डिग्री. नेक्स्ट आहे A प्लस D म्हणजे 60 प्लस 20 इज इक्वल्स टू 80 डिग्री. ओके, ब्रॅकेट द्या इथे. देन A plus 2D degree is equals to 60 plus 2 in bracket 20 bracket close degree is equals to किंवा इथे घेतलं चालेल is equals to 60 plus 40 bracket degree is equals to किती येणार आहे 100 डिग्री. देन A plus 3D bracket degree 60 plus 3 multiply 20 bracket degree 60 प्लस पुन्हा 60 ब्रॅकेट डिग्री. आन्सर आहे 120 डिग्री. ठीक आहे. आणि इथे एक छोटस सेंटेन्स येणार. चला, काय सेंटेन्स येणार पटकन टाकायचं आहे आणि ऍडिशन करा बरं. येते का 60 आणि 80 140 आणि 100 240 आणि 120 360. क्लिअर? छोटस सेंटेन्स येणार. पटकन कोण सांगताय? पटकन इथे मी राईट करतो. 60 डिग्री नंतर आहे 80 डिग्री नंतर आहे 100 डिग्री नंतर आहे 120 डिग्री आर दी ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. क्लिअर? ओके, समजलं असेल तर वाय असं टाईप करा. आपण पुढचा क्वेश्चन घेणार आहे. चला फास्ट. समजलं असेल तर वाय असं टाईप करायचं आहे फास्ट. चलो नेक्स्ट, शेवटचा क्वेश्चन. चला, शेवटचा आहे म्हणजे लेक्चर नाही, लेक्चरचा शेवटचा नाही, चॅप्टरचा शेवटचा. आपण पार्ट 2 चालू करणार आहे आज. राईट एनी वन अरिथमॅटिक प्रोग्रेशन विथ कॉमन डिफरन्स 5 अँड फाइंड इट्स nth टर्म अँड सम ऑफ फर्स्ट nth टर्म. म्हणजे tn विचारलाय आणि sn विचारलाय. इथे n दिलेला नाही. मग n दिलेला नाहीये ना, मग n तसाच राहणार. थेरोटिकली क्वेश्चन आहे. मग गिव्हन काय काय भेटू शकतं आपल्याला? तर बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, राईट एनी वन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तुमच्या मनाने कोणतंही अरिथमॅटिक प्रोग्रेशन राईट करा, पण एक छोटीशी कंडिशन दिलेली आहे. कंडिशन काय आहे की त्या एपी मधला डिफरन्स 5 पाहिजे. चला, कोण सांगतं एपी? रॅन्डमली कोणताही एपी सांगा, डिफरन्स 5 पाहिजे प्लस 5. चला पटकन पटकन तुम्ही सांगा, मी घेतो, मला आवडेल तो. 0 5 10 15 काही 5 10 15 20 कोणताही घ्या, काही फरक पडत नाही. 0 पासून घेऊ. ठीक आहे. तर बघा, डिफरन्स D इज इक्वल्स टू 5 घ्यायचा आहे. तर देअरफॉर दी AP विथ कॉमन डिफरन्स D इज इक्वल्स टू 5 R. मग AP काय करू 0 5 10 15 20 अप टू सो ऑन. TN विचारलंय. इथं आपल्याला फक्त A आणि D मिळेल, n मिळणार नाही. त्यांनी nth टर्म विचारली. मग बस इथं राईट करू शकतो ही A इज इक्वल्स टू काय करू 0 नका घेऊ. 0 तरी आन्सर येणारच आहे, पण थोडे ना नॉर्मल आपण 0 कॅन्सल करू. चालेल? 0 घेतला तरी चालणार बरं का, तसं काही नाही. चला, A आपण घेतला फर्स्ट टर्म 5 घेऊ. देन D आपल्याकडे आहे 5. ठीक आहे. देअरफॉर Tn इज इक्वल्स टू A प्लस n minus 1 into D. Therefore, Tn is equals to A आहे 5 plus n minus 1 into D पण आहे 5.
देअरफॉर tn इज इक्वल टू 5 प्लस 5 ने मल्टिप्लाय करा, 5 मल्टिप्लाय n 5n मायनस 1 मल्टिप्लाय 5 मायनस 5. देअरफॉर तुम्ही जर बघितलं -5 0 झाला आणि आन्सर आलेला आहे 5n. आणि एकदम करेक्ट आहे. का करेक्ट आहे? तर बघा यांची व्हॅल्यू जर तुम्ही 1 घेतली तर 1 मल्टिप्लाय 5 फर्स्ट टर्म आली 5. यांची व्हॅल्यू 2 घेतली म्हणजे t2 5 मल्टिप्लाय टू 10 बघा 10 आहे. मग तुम्ही कोणतीही घ्या त्याला 5 फक्त मल्टिप्लाय 10 नंबरची टर्म घेतली तर t10 5 मल्टिप्लाय n म्हणजे 5 मल्टिप्लाय 10 तर 50 येणार. 10 नंबरची टर्म 50 आहे माहिती आहे. 5चा टेबल म्हटला ती 5 10 चा 10 होतो. क्लिअर आहे इथपर्यंत? y असं टाईप करा. म्हणजे आपण tn चा फॉर्म्युला बनवला ह्या AP साठी डिफरन्स 5. y टाईप करा समजलं असेल तर. सेम आपण घेणार सम ऑफ n टर्म, सम ऑफ nth टर्म, nth टर्म घेऊ. पुन्हा एकदा Sn इज इक्वल्स टू n डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n मायनस 1 इंटू d. n माहित नाहीये. Sn इक्वल टू n डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट ट्वाइस a आहे 5 प्लस n माहित नाही d आहे 5. Therefore Sn is equals to n divided by 2 in bracket 5 2 जा 10 प्लस n ने 5 ने मल्टिप्लाय करा 5n मायनस 5. 10 मधनं 5 जाणार आणि इथे n डिवाइड बाय 2 इथे कोण उरणार? 10 मधनं 5 गेले 5 प्लस 5n. ओके, तुम्ही 5 कॉमन पण घेऊ शकता किंवा असंच ठेवलं तरी चालणार, पण ठीक आहे आपण बाहेर घेऊ. 5 बाहेर आलेला आहे, n मल्टिप्लाय झालेला आहे, ब्रॅकेटमध्ये 1 प्लस n आहे आणि होल डिवाइड बाय 2 आहे. असं राईट केलं तरी चालेल. बघा सम ऑफ nth टर्मचा सुद्धा फॉर्म्युला तयार झालेला आहे. क्लिअर आहे? पटकन आपण चेक करू खरंच बरोबर आहे का. काय करू? n ची व्हॅल्यू 2 घ्या. 2 बघा 2 घेतला, n ची व्हॅल्यू 2 आहे. इट्स सोपं बघा 5 मल्टिप्लाय 2 आणि 1 प्लस 2 3 डिवाइड बाय 2 2 कॅन्सल. क्लिअर आहे बघा बरं मी बरोबर केलंय का. n ची व्हॅल्यू 2 घेतली 3 2 कॅन्सल 5 3 जा 15 15 आन्सर आहे. बघा पहिल्या दोन टर्मची सम S2 ना, मग पहिल्या दोन टर्मची सम 5 प्लस 10 किती होतो रे 15 म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. चला समजलं असेल तर y असं टाईप करायचंय फास्ट पटकन. समजलंय? y असं टाईप करा एकदम फास्ट मध्ये. अशा प्रकारे आपण आपला चॅप्टर एंड केलेला आहे. हा चॅप्टर फक्त 8 मार्कचा आहे. आपला पार्ट 1 चा अर्धा सिलेबस इथे एंड झालेला आहे.